नमस्कार. शार्विक करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी सिरीज चालवत आहोत, सरकारी नोकरीचा राजमार्ग, त्याच्यासाठी आपण मागच्या 4 दिवसापासून आपण ही सिरीज चालवतोय आणि हळूहळू आपण पहिल्या दिवशी ओव्हरव्ह्यू बघितला, दुसऱ्या दिवशी पोलीस भरतीसाठी जे काही लागणार आहे ते सगळं बघितलं, त्याच्यानंतर आपण SSC GD बघितलं, त्यानंतर आता आज आपण बघणार आहे कुठल्या तिसऱ्या प्रकारची वर्दी. आपण सध्या वर्दीच्या फॅमिलीमध्ये नंबर 3 ची पोस्ट बघतोय आणि ती म्हणजे अग्निवीर. आपणा सगळ्यांना माहिती आहे की जी अग्निवीर स्कीम आहे भारत सरकारने 2000 मला वाटतं 20-21च्या आसपास आणली होती. एक्झॅक्ट इयर आठवत नाही मला, परंतु अग्निवीर स्कीम बरीचशी चर्चेत राहिली, बरेचसे डिबेट झाले. आपल्याला त्याच्यामध्ये काही जायचं नाही. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी युवकासाठी काय महत्त्वाचं आहे, काय इलिजिबिलिटी आहे याच्यावर आपला जास्त भर असणार आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. अग्निवीर स्कीम म्हणजे अग्निपथ नावाची योजना आहे आणि अग्निवीर म्हणजे जे लोक आतमध्ये जातात, जे युवक आतमध्ये जातात किंवा युवती आतमध्ये जातात त्यांना अग्निवीर असं म्हटलं जातं. ठीक आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स देशाची वर्दी आहे. 17व्या वर्षापासून ही वर्दी असणार आहे. ठीक आहे, तर योजना काय आहे, पगार कुठला असेल, सेवानिधी म्हणजे काय, आपल्याला काय मिळतं त्याच्यामध्ये, 4 वर्षच नोकरी आहे ही. आपण पुढे बघणार आहे त्याचं डिटेल, त्याचं तथ्य काय, प्रामाणिकपणे याचं पूर्ण गणित आपण व्यवस्थित बघूया. ठीक आहे, तर चला सुरुवात करू. तर आज आपण काय या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत, तर अग्निपथ योजना म्हणजे काय. ठीक आहे, सरकारनं अग्निपथ योजना आणली. याच्या अगोदर आर्मीच्या रॅलीज व्हायच्या, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये भरती होण्यासाठी रॅलीज व्हायच्या. मग त्या रॅलीज सगळं बंद करून सरकारनं एक अग्निपथ योजना आणली, ज्याच्या अंतर्गत ही सगळी भरती आजपर्यंत चालू आहे. ठीक आहे, मागच्या काही वर्षापासून. तर इथं फक्त तथ्य मिळेल जसं की अग्निपथ योजना ही फक्त 4 वर्षासाठीच आहे. म्हणजे एकदा जर का तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त 4 वर्षाचीच नोकरी करता येईल. त्यामधले फक्त 25% कायम, फक्त 25% कायम आणि उरलेले 75%ांना बाहेर यावं लागेल. ठीक आहे, हे एक कटू सत्य आहे. असं का, तर हे सरकारचं आपलं मत आहे की कमी वयामध्ये जे मुलं असतात ते खूप डायनॅमिक असतात, अडॅप्टेबल असतात. सरकारचं आपलं तर्क आहे, त्याच्यामध्ये आपणाला जायचं नाही. आपण इथे इलिजिबल आहोत की नाही, जर इलिजिबल असेल तर आपण त्याची तयारी कशी करायची याच मुद्द्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, काय योग्य, काय अयोग्य, काय वाईट, काय नाही यामध्ये आपल्याला जायचं नाही. एंट्री काय, पात्रता कशी आहे, सगळं जाहिरातीनुसार बघणार आहोत. आपण जो काही सोर्स वापरतोय ते जाहिरातीमध्ये काय आहे किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, मागच्या वेळेचे काय क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका काय आहेत, आपण त्याचं विश्लेषण करतोय, त्याचं ॲनालिसिस करतोय आणि मग त्याची रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आपण ती एक स्ट्रॅटेजी तुमच्या पुढे ठेवतोय. त्यामुळं फुल प्रूफ प्लॅन आहे. कुठल्याही गोष्टीचं ओबडदोबड नाही, इकडनं तिकडनं आणलं किंवा कुठल्याही AI मॉडेलवर टाकलं आणि मग कॉपी पेस्ट केलं, असं काहीही करण्यात आलेलं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पैशाचं संपूर्ण गणित बघूया, जसं की पगार किती असणार आहे, सेवानिधी म्हणजे काय, इन्शुरन्स असेल की नाही, असेल तर किती असेल, हे सगळं म्हणजे आपण बघूया. त्यानंतर आपण बघितलं की अग्निपथ योजना ही 4 वर्षासाठी आहे. म्हणजे का, तुम्ही एकदा जर का आतमध्ये गेला तर तुम्हाला 4 वर्षाचीच सेवा मिळणार आहे, 4 वर्षाचीच सर्व्हिस मिळेल. त्याच्यानंतर 75% लोकांना म्हणजे 100 पैकी 75 लोकांना बाहेर जावं लागेल, नोकरी सोडावी लागेल. 25%ांना कायम रुजू करण्यात येईल. का रुजू करण्यात येईल, त्याचे निकष कुठले कुठले आहेत ते आपण नंतर बघूया. ठीक आहे, त्यानंतर 4 वर्षानंतर काय करायचं, बरं ठीक आहे, 25% म्हणजे तुम्ही म्हणताय की 25 लोकांना तर आतमध्ये कायम नोकरी मिळेल. मग उरलेल्या 75% लोकांचं काय, उरलेल्या 75 लोकांचं काय, तर ते आहे त्याचे वेगवेगळे रस्ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळं काही घाबरण्याचं कारण नाही. असं होत नाही की तुम्ही 4 वर्षाची अग्निवीर सारखी एकदम टफेस्ट टेरेन म्हणतो आपण त्याला, म्हणजे अशा जागी तुम्ही सर्व करताय, देशाची सेवा करताय, अशा जागी जर सर्व करून जर तुम्ही आपल्या समाजामध्ये आलात तर निश्चितच तुमचा मान खूप जास्त प्रमाणामध्ये असेल. तुम्हाला कोणीही नोकरीसाठी खूप जास्त प्राधान्य देण्यात येईल, प्रायोरिटी देण्यात येईल. इवन राज्य सरकारच्या पोलीस भरती असतील किंवा केंद्र शासनाची आपण जी कालची जी बघितली का SSC GD वगैरे, याच्यामध्ये सुद्धा सरकार वेगवेगळे यांना अग्निवीरांना एक स्पेशल विंडो ओपन करून देते, म्हणजे त्यांच्यासाठी आरक्षण देण्याचं ठरलेलं आहे. त्यामुळं काही घाबरण्याचं कारण नाही की मी अग्निवीर केलं म्हणजे मला पुढे 4 वर्षानंतर जॉब मिळत नाही, हा न्यूनगंड मनात बाळगायचाच नाही. असं म्हणायचंच नाही की मला बाहेर यायचंय. आपण 25%मध्ये पण असू शकतो. ठीक आहे, हेही लक्षात असू द्या. पण हे एक हार्ड रियालिटी आहे की जास्तीत जास्त लोक बाहेर पडणार आहेत, ही हार्ड रियालिटी आहे.
हे मात्र आपल्याला इथं समजायचं आहे. त्यानंतर 3 रस्ते मी सांगितलं तुम्हाला. 4 वर्षानंतर काय करायचंय त्याचा एक प्रामाणिक विचार मी तुम्हाला सांगणार आहे, दोन्ही बाजू सांगेल. मी जसं आता म्हणलं की हेही खरं आहे की 25% लोकांना कंटिन्युएशन मिळणार आहे, ठीक आहे, म्हणजे 100 पैकी 25 जणाला, पण 75 बाहेर पण येणार आहेत, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणलं ना, हे एक हार्ड रियालिटी आहे, ते आपल्या लक्षात आली पाहिजे. हे डोक्यात ठेवूनच आपण याचं प्रिपरेशन करायचं, ठीक आहे. त्यानंतर सीई म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे आणि मैदान, ह्या दोन्हीची तयारी कशी करायची, दोन्ही मेरिटमध्ये मोजतात, हे लक्षात घ्या. आपण जे पोलीस भरतीमध्ये बघितलं होतं, पोलीस भरतीमध्ये काय बघितलं होतं की रिटन एक्झाम, लेखी परीक्षा आणि ग्राउंड दोन्ही मोजले जातात, ठीक आहे. आणि तिथं काय होतं अगोदर आपण बघितलंय, मैदान आधी का लेखी आधी, कर मैदान फतेह, आपण हे 10 म्हणले जवळपास, तर ते मैदान अगोदर होतं. परंतु इथं लेखी अगोदर आहे. लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच तुमची फिजिकल होते आणि मग दोन्हीचा मिळून फायनल मेरिट लागतो. हे मेरिट मागे कालची जे आपण बघितलं होतं SSC GD म्हणजे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल, त्याच्यामध्ये तसं नव्हतं. त्याच्यामध्ये काय होतं, फक्त आणि फक्त रिटर्नवर भर होता. तुमचा रायटिंग जर लेखी परीक्षेचा जर चांगला असेल तर मात्र तुम्हाला तिथं नोकरी मिळू शकते आणि जे पण फिजिकल आहे ते तिथं क्वालिफाईंग होती, ठीक आहे. हे बघितले आपण आणि ते पुढे आपण तक्त्यामध्ये बघणारच आहेत कम्पॅरेटिव्हली, ठीक आहे. वर्दी जिथे जिथे आहे तिथे आपण सगळं व्यवस्थित कंपॅरिझन करणार आहे. मी कालही केलं होतं, पहिला पोलीस भरती, दुसरा SSC GD, दोघांचं कंपॅरिझन दाखवलं. आज तिसरं अग्निवीर ॲड होतंय, तर याचं सुद्धा मी कंपॅरिझन टेबल तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जाहिरातीनुसार तुम्हाला सांगतोय, अगोदर 4 गोष्टी लक्षात राहू द्या. 17.5 ते 21 वर्ष फक्त आणि फक्त वय सगळ्यात लवकर उघडणारा दार आहे. सरकारी नोकरीसाठी जर तुम्ही म्हणताय की एक प्रेस्टिजियस नोकरी आहे, ठीक आहे, एका प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशनमध्ये, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, प्रतिष्ठित ऑर्गनायझेशनमध्ये, तर सगळ्यात लवकर उघडणारं दार हे अग्निवीरचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 वर्षाचा सर्व्हिस कालावधी आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 4 वर्षच तिथं सर्व्हिस कालावधी असेल. त्याच्यातले 25% कायम निवड होईल, ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली 25% हे कायम निवड होईल मेरिट आणि गरजेनुसार. इथंपर्यंत ते पण लिहिलंय की गरजेनुसार, जर तुम्हाला तिथं गरजच नसेल सैन्यामध्ये तर मात्र मग थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. ते त्या वेळेची पॉलिसीजवर डिपेंड आहे, ठीक आहे. त्यामुळं जसं ॲडव्हर्टाइजमेंट येईल तसं आपण प्रॉपर त्याचं विश्लेषण करूया, प्रॉपर त्याचं पोस्टमॉर्टम करूया की त्याच्यामध्ये सरकारनं काय दिलेलं आहे किंवा 4-5 वर्षानंतर काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. कदाचित ही संख्या वाढूही शकते, ठीक आहे. सरकारचा निर्णय आहे, जसं परिस्थिती बदलत गेली तसं तसं निर्णय बदलत जातात. त्यामुळं आपलं काम हे आतमध्ये जाणं आहे, आपलं काम हे करणं आहे. या गोष्टीवर सरकारच्या पॉलिसीज काय असतील वगैरे याच्यावर चर्चा करत बसू नका, जे की मी पुढे सांगणार आहे. खूप लोक याच्यावर चर्चा करतात की अग्निवीर किती योग्य आहे, किती अयोग्य आहे. ते ठीक आहे, परंतु युवकासाठी काय, त्यांच्यासाठी नोकरी महत्त्वाची आहे, ठीक आहे. तर सेवा निधी मिळते आपणाला जेव्हा 4 वर्ष होतात का, 4 वर्षानंतर 25% लोक तर मिळाले, कायम झाले, आणि उरलेले 75% लोक जे बाहेर येतील त्यांच्यासाठी 11.71 लाख रुपयेचा एक सेवा निधी म्हणून मिळतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं टॅक्स भरायची गरज नाही. हा अंदाजे आहे, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो, ठीक आहे. आजची स्थिती काय, हा जो CE आहे म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झामचा पेपर आता झालाय, म्हणजे जूनमध्ये 1 ते 15, आता जुलै आहे बरोबर, 1 महिन्याआधी हा पेपर झालाय, निकाल अजून लागलेला नाही. आणि जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा मात्र रॅली होईल आणि मग रॅलीनंतर फायनल रिझल्ट लागेल आणि मग नेक्स्ट सायकल चालू होत राहील, ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आज आपला जुलै आहे, जनरली बघितलं तर जून, म्हणजे पुढच्या वर्षीच्या जूनमध्ये हा पेपर असणार आहे अग्निवीरचा. तसं टार्गेट करा, म्हणजे आज तागायत, म्हणजे आजपासून जवळपास 10 ते 11 महिने तुम्हाला मिळणार आहेत पेपरसाठी पुढच्या वर्षीच्या. नाही, वर्षातनं 2दा भरली जाते, म्हणजे आता हे पुढे सप्टेंबरमध्ये आहे, मी तुम्हाला पुढे सांगेल ती, ठीक आहे. 6-6 महिन्याला तुमची विंडो ओपन होत राहील. तर अग्निवीरचे कुठले कुठले मार्ग आहेत. आता अग्निवीर जेव्हा आपण म्हणतो, तुम्ही अग्निवीर म्हणून जाता तर तुम्हाला आठवतं की आर्मीमध्ये जायचं आहे, नेव्हीमध्ये जायचं आणि एअरफोर्समध्ये जायचं आहे. परंतु त्याच्यामध्ये एकूण 5 एंट्रीज आहेत, आर्मीच्याच 5 एंट्रीज आहेत, ठीक आहे, आणि नेव्हीची आणि एअरफोर्सची. म्हणजे किती झालं, 1 2 3 4 5 6 7, 5 आणि 2 7, 7 एंट्रीज आहेत. म्हणजे आर्मीच्या वेगवेगळ्या विंगमध्ये आर्मीच्या वेगवेगळ्या एंट्रीज असतात. त्याच्यामध्ये बघा मी सांगतो व्यवस्थित. बघा याच्यात जी आर्मी आहे, आर्मी GD म्हणजे जनरल ड्युटी, आर्मी जनरल ड्युटी म्हणजे नॉर्मल जवान, साधं म्हणजे जे आपण म्हणतो ना जे असतात. मुख्य दार हे आहे 10वी 45% पाहिजे. म्हणजे आर्मी GD मध्ये जर जायचं असेल तर 10वीला 45% पाहिजे. जर तुम्ही 10वी जरी पास झालात तरी तुम्हाला हे द्वार उघड आहे, फक्त 10वी वाल्यासाठी पण, ठीक आहे.
त्याच्यानंतर आर्मीमध्येच क्लर्क आणि SKT व्हायचं असेल किंवा क्लर्क व्हायचं असेल तर मात्र 12वी लागते. किती टक्केवारी वगैरे आपण पुढे बघूया. 12वी लागते. याच्यात ऑफिस आणि टायपिंग लागते. ठीक आहे. त्यानंतर आर्मीचं आर्मी वुमेन आपण म्हणलं, युवती पण हा उल्लेख केला होता. ठीक आहे. महिलासाठी म्हणजे मिलिटरी पोलीस म्हणतो आपण त्याला. आता हे मिलिटरी पोलीस काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. ठीक आहे. ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आर्मीच्या संबंधित म्हणजे आर्मीच्या तिथे जे असतात त्यांच्यासाठी जी पोलीस आहे ती मिलिटरी पोलीस असते. ठीक आहे. बरं, आर्मीचे 3 झाले. म्हणजे हे महिलासाठी आहे बरं का, लक्षात असू द्या, महिलासाठी आहे. त्यानंतर आर्मी टेक्निकल, याच्यामध्ये 12वी मध्ये PCM पाहिजे. म्हणजे तुमचं 12वी सायन्स पाहिजे आणि सायन्समध्ये मॅथ पाहिजे. ठीक आहे. 12वी 11वी 12वी जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स जर तुमचे सब्जेक्ट असतील म्हणजे PCM ग्रुप असेल किंवा PCMB ग्रुप असला तरी चालेल. म्हणजे तुम्ही जर जनरल घेतला असाल तरी काही अडचण नाही, कारण त्याच्यामध्ये मॅथ आहे. 3 सब्जेक्ट असली पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे. बायो असला तरी चालेल, नसला तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे. बरं, ही तांत्रिक शाखा आहे. तिथे टेक्निकल, तिथे आपल्याला काम आहे. म्हणजे आर्मीचे 4 बघितले. 5वा आहे ट्रेड्समन. आता इथे लक्षात घ्या, ट्रेड्समन म्हणजे 8वी आणि 10वी. जर तुम्ही फक्त 8वी असाल आणि वय जर तुमचं बसत असेल तर तुम्ही जाऊ शकता का, तर यस, अग्निवीर म्हणून तुम्ही जाऊ शकता, काही अडचण नाही. त्याच्यासाठी जे ट्रेड्स असतात, तुम्हाला जे ट्रेड्समन म्हणजे आपले जे कारागीर आहेत ग्रामीण भागातले, क्राफ्ट्समन वगैरे, तर त्यांच्यासाठी ती आहे. ते तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. जशी जाहिरात पडेल तुम्हाला ते व्यवस्थित सांगतो 8वीसाठी कुठला आहे आणि 10वीसाठी कुठला आहे. त्यामुळे काळजी नका करू. बरं, आतापर्यंत हे झाले आर्मीचे 5 विंग सांगितले तुम्हाला. एक आर्मीमध्ये GD म्हणजे नॉर्मल जनरल ड्युटी. ठीक आहे. त्यासाठी 10वी पाहिजे. म्हणजे मेजॉरिटी भरती हीच असते. जवळपास खूप जास्त प्रमाणामध्ये ही भरती होते. आपण जे म्हणतो ना आर्मी भरती, तर ती जी आर्मी भरती आहे ती आर्मी भरती ही आहे GDची. ठीक आहे. तीच भरती आहे. त्याच्यानंतर आर्मीमध्ये जर क्लर्क व्हायचं असेल तर 12वी पाहिजे. जर तुमची 12वी असेल आणि जर तुमचा हा आर्मी GDवाला तुम्हाला वाटत असेल किंवा नाही होतंय किंवा तिथं जास्त कॉम्पिटिशन आहे, इथे तुम्हाला कॉम्पिटिशन थोडं कमी मिळेल. आर्मी टेक्निकल इथे आणखी कॉम्पिटिशन कमी मिळेल. ट्रेड्समन इथे आणखी कॉम्पिटिशन कमी मिळेल. ठीक आहे. आणि वुमेनसाठी मिलिटरी पोलीस इथे तुम्हाला एंट्री आहे. म्हणजे आर्मीच्या 5 झाल्या. त्याच्यानंतर नेव्हीचं 12वी PCM पाहिजे किंवा 10वी पाहिजे. म्हणजे नेव्हीमध्ये जायचं असेल 10वी किंवा 12वी पाहिजे. 10वी असली तरी चालेल, 12वी असली तरी चालेल. फक्त इथं क्वालिफिकेशन असू द्या लक्षात. पुढे आपण याचं डिटेल विश्लेषण करूया. मी का एम्फसाइज करतोय आर्मीवर हे नंतर लक्षात येईल. महाराष्ट्रातल्या मुलांसाठी विशेषतः एअरफोर्स वायू याच्यामध्ये 12वी PCM म्हणजे सेम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. म्हणजे हे जर तुम्ही 12वी PCM असाल, मी थोडं बाजूला सरकतोय, आर्मी टेक्निकल 1, एअरफोर्स 2 आणि नेव्ही 3, तुम्हाला 3 द्वार उघडतात. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे पण द्वार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे तुमची स्पेशलायझेशन असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. वय सगळ्यात महत्वाचं, जाहिरातीनुसार 17.5 ते 21. म्हणजे कुठलंही वरील 7 पैकी म्हणजे 5 प्लस नेव्ही प्लस एअरफोर्स कुठल्याही विंगसाठी किंवा कुठल्याही स्ट्रीमसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला 17.5 ते 21 जाहिरातीनुसार वय आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ही विंडो ओपन आहे. ठीक आहे. तर सगळ्यात मोठी आजचा जो मुख्य फोकस आहे तो आहे आर्मी अग्निवीर. मी तुम्हाला म्हणलं आर्मीच्या 5 एंट्रीज आहेत, त्याच्यामधले पण हे जे आर्मी GD आहे का ते सगळ्यात जास्त वाटा घेतो. आर्मी अग्निवीर ही सगळ्यात मोठी भरती आहे आणि विशेषतः हे जे CA आहे ना, कॉमन एंट्रन्स एक्झाम, ही मराठीत आहे, ही मराठीमध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मी का म्हणलं की तुम्हाला आर्मी किंवा आर्मीबद्दल मला जास्त बोलायचं आहे, कारण ती परीक्षा मराठीमध्ये आहे. म्हणून बाकी नेव्ही आणि एअरफोर्ससाठी तुम्हाला इंग्लिश लागतं. जर तुमची इंग्लिश कमकुवत असेल, कमजोर असेल तर तुम्ही त्या स्ट्रीमकडे अजिबात जायचं नाही, त्याला टार्गेटसुद्धा करायचं नाही, बरं का. आणि जर तुम्ही इंग्लिशची तयारी आहे, तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ जर तुमचं 11वी 12वी मध्ये झालेलं आहे आणि त्याच्यावर चांगली कमांड आहे तर मात्र तुम्हाला डोअर्स ओपन होतात नेव्ही आणि एअरफोर्सचे. बरं, आता मी म्हणलं तुम्हाला आर्मीसाठी मी करतोय आपण या व्हिडिओजमध्ये, आणि एअरफोर्स आणि नेव्ही सुद्धा करणार आहे. काळजी करू नका, पुढच्या स्लाइडमध्ये येईल. पण डिटेल भर आपला सगळ्यात जास्त भार हा त्याच्यावर जास्त भर असेल. ठीक आहे. तुम्ही बसता का ही आधी तपासा. वय किती आहे? 17.5 ते 21. मग 17.5 ते 21 कसं पकडायचं? जेव्हा जाहिरात येते त्याच्या कट ऑफ डेटनुसार. ठीक आहे. जशी जाहिरात येईल तशी मी तुम्हाला त्याचं विश्लेषण सांगतो. म्हणजे किती तारखेला बॉर्न झालात, किती तारखेला जन्मलं आणि किती तारखेला कट ऑफ डेट आहे. ठीक आहे. या दरम्यान आपण बसू शकता.
मग त्या दोन्ही एक्झॅक्ट डेट त्या जाहिरातीमध्ये असतात, काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे, त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. जाहिरातीमध्ये क्लिअर डेट असतात, डेट ऑफ बर्थ असतात प्रॉपर, की या तारखेपासून या तारखेपर्यंत. 17.5 म्हणजे काय, 11वी 12वीत असतानाच तयारी सुरू करायला हवी. कारण 10वी जवळपास 16 वर्षाचे मुलं मुली असतात 10वीला. त्याच्यानंतर 17.5 म्हणजे तुम्ही 12वी अर्धी झाल्यानंतर 17.5 इलिजिबल होता. जशी 12वी झाली, जशी 12वीची परीक्षा झाली, तसं तुम्ही इलिजिबल राहू शकता. ठीक आहे, इवन तुम्ही जसं 11वी संपली आणि 12वी निम्मी झाली, तुमची परिस्थिती नाही, काहीच नाही, आणि तुम्ही PCM वगैरे काहीच घेतलेलं नाही, BA घेतलाय, सॉरी आर्ट वगैरे कॉमर्स वगैरे करताय, तर तुम्ही लागा भरतीला. 11वीपासून तयारीला लागा, कारण इलिजिबिलिटी 10वी आहे, मी तुम्हाला सांगितलंय. हे बघा, GD म्हणजे आपण बघितले सगळ्यात मोठी हीच आहे. ठीक आहे, जनरल ड्युटीवाला 10वी 10th क्लास ही इलिजिबिलिटी आहे. परंतु एक लक्षात घ्या, एकूण 45% हवेत, टोटल 45% पाहिजे, प्रत्येक विषयात कमीत कमी 33. आता हे तर टेन्शन घेऊ नका, कारण 35 मार्कालाच पासिंग आहे, त्यामुळं एवढं याचा लोड घेऊ नका. तर 45% पाहिजे, कमीत कमी 45% पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त किती चालेल. ठीक आहे, फक्त पास नाही तर टक्केवारीची अट आहे इथं, एक लक्षात घ्या. मार्कशीट काढून बघा, जर तुम्हाला 45%पेक्षा जर कमी मार्क्स असतील तर तुम्ही इथे अग्निवीर GD साठी इलिजिबल नाही. मी GD म्हणतोय म्हणजेच जनरल ड्युटी, एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर टेक्निकल किंवा क्लर्कसाठी जर तुम्हाला म्हणलं तर 12वीचं PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी असलं तरी चालेल, काही अडचण नाही. आणि जर क्लर्कसाठी स्पेशल जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. मग ते 30 वर्ड्स पर मिनिट असेल मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, किंवा 40 वर्ड्स पर मिनिट असेल. ठीक आहे, जसं त्या जाहिरातीमध्ये आहे त्या पद्धतीनं असणं आहे, गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, नेमके पर्सेंटेज निकष जाहिरातीत आहेत, एंट्रीनुसार वेगवेगळे, जसं की तुम्हाला म्हणलं की PCM मध्ये, ठीक आहे, किंवा मग 12वीला जास्त टक्के पाहिजे, 50-55, तुम्हाला तिथं कळेल जेव्हा तुम्ही जाहिरात बघाल तेव्हा. फक्त या स्ट्रीमसाठी. ठीक आहे, टेक्निकल आणि क्लर्कसाठी तुम्ही आहे ना, जे आपण म्हणतो ना अग्निवीर, फक्त हाच आहे बरं का. म्हणजे खूप जास्त लोक अग्निवीर म्हणजे हे समजतात. शारीरिक काय, उंची प्रदेश प्रवर्गानुसार बदलत राहते. ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, वेस्टर्न झोनमध्ये आहात, सदर्न झोनमध्ये आहात. ठीक आहे, सदर्न कमांडमध्ये आहात. ठीक आहे, एकच राष्ट्रीय आकडा नाही, तुमचा झोनचा तक्ता बघून घ्या. आपल्या महाराष्ट्राचा तक्ता आपण जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपण व्यवस्थित त्याचं डिटेल विश्लेषण करूया. ठीक आहे, आता हे मोठी तुम्हाला सांगतो. इतर काय हे तुम्हाला माहिती आहे, अविवाहित असणं गरजेचं आहे, आणि त्या असंही इलिगल असणार आहे. 17.5 म्हणजे 21च्या आत मुलांना 250 रुपये. जर तुम्हाला NCC सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, किंवा क्रीडा प्रमाणपत्र असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही मेरिटोरियस स्टुडंट असाल, मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन असाल, म्हणजे राज्यस्तरावर, राज्यस्तरावर, किंवा मग राष्ट्रीय पातळीवर जर कुठल्याही इव्हेंटमध्ये जर तुम्ही चांगलं जर परफॉर्म केला असेल, तुम्ही जर विनर असाल, तर मात्र तुम्हाला हे जास्त ॲडिशनल मार्क्स मिळतात. आणि जर NCC सर्टिफिकेट असेल, C सर्टिफिकेट, तर NCC C सर्टिफिकेट नक्की जपून ठेवा, कारण NCC C सर्टिफिकेटला ॲडिशनल मार्क्स आहेत. बरं, निवड प्रक्रिया काय, 2023 पासूनचा मी क्रम सांगतोय. इथेही पेपर आधी होतो, इथेही म्हणजे अजून कुठे होतो, SSC GD ला होतो. पोलीस भरतीला होतो का, तुम्ही सांगा. मैदान अगोदर होतं, पोलीस भरतीच्या विरोधामध्ये आहे. पोलीस भरती जिथं होतं त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इथं होतं, म्हणजे आधी पेपर होतो. सगळ्यात आधी अर्ज करायचा आहे joinindianarmy.nic.in. जेव्हा जाहिरात येईल तुम्हाला पूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओ करण्यात येईल. हे फक्त ओव्हरव्ह्यू सांगतोय, जनरल सांगतोय की काय आहे, कोण इलिजिबल आहे, आतमध्ये काय असतं, हे सगळं. ठीक आहे, ऑनलाईन CE होईल. मराठीत आहे का, तर यस, मराठीमध्ये आहे. कॉमन एंट्रन्स एक्झाम, CE घाबरू नका, कॉमन एंट्रन्स एक्झाम. ठीक आहे, म्हणजे सामायिक परीक्षा आहे, सामायिक आतमध्ये जाण्याची परीक्षा आहे. त्यानंतर रॅली होते, आपण रॅली म्हणतो. धावणे आणि पुलअप्स 100 मार्काचं आहे, हे 100 मार्काचं असतं. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. 100 मार्कात आहे, पण गुण मेरिटमध्ये जोडले जातात, म्हणजे हे प्लस हे, ह्या दोन्हीचं मिळून फायनल रँकिंग लागतं. आणि आपण बघितले कालच्या SSC GD मध्ये, SSC GD ला काय, SSC GD मध्ये क्वालिफाईंग आहे, फक्त ग्राउंड क्वालिफाईंग आहे. पोलीस भरतीमध्ये ग्राउंडचे मार्क्स जोडले जातात, म्हणजे पोलीस भरती आणि अग्निवीर दोन्ही सेमच आहे. फक्त तिथं परीक्षा आधी होते का ग्राउंड आधी होतं, तिकडं ग्राउंड आधी होतं आणि इथं परीक्षा आधी होते, हा फरक आहे. इथं आणखी एक ॲडिशनल गोष्ट अशी आहे की मेडिकल थोडं स्ट्रिक्ट आहे. अग्निवीरचं आहे ना, माप, वैद्यकीय हे क्वालिफाईंगच आहे, पण थोडं स्ट्रिक्ट असतं. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय अँगल आहेत किंवा मग किती वेट आहे, बाकी सगळं ते त्यांचे स्टँडर्ड्स आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला बसणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची DV होते आणि अंतिम यादी मेरिट लागते. आता बघा,
आपण वर्दीचा हा तिसरा दिवस आहे. ठीक आहे, 3 दिवसातली तिसरी रचना बघा. पोलिसाचं काय, आधी मैदान नंतर गुण मोजतात. SSC GD पेपर आधी आहे बघा, इथं पेपर आधी आहे, जसं याच्यासारखंच आहे, फक्त मैदान फक्त पास आहे, मैदान क्वालिफाईंग आहे. अग्निवीर काय, अग्निवीरचं पेपर आधी आहे, पेपर आधी, पण मैदानाचे गुणही मेरिटमध्ये जोडले जातात, पोलीस भरतीसारखेच. ठीक आहे, त्यामुळं दोन्ही आघाड्यावर कमवायचं आहे. म्हणजे आपण असं सांगू ना की 50-50 असेल. इथं मी तुम्हाला सांगितलं होतं पोलीसमध्ये काय, पोलीसमध्ये 60% 60% वेळ हा आपल्याला ग्राउंडला द्यायचा आहे. ठीक आहे, आणि इथं 50%च द्यायचं आहे, कारण पहिली परीक्षाच ऑनलाईन आहे. म्हणजे जर तुम्ही एंट्रन्स एक्झामच नापास असाल तर मग पुढे मैदान काय फते करणार. परंतु पोलीसमध्ये तसं नाही, तुम्हाला आधी मैदान फते करायचे आहे, त्यामुळं जास्तीत जास्त वेळ तिकडं द्या असं मी सांगितलं होतं. आणि GD साठी मात्र पूर्ण 70 ते 80% वेळ फक्त रायटिंगवर द्या हे सांगितलं होतं. ठीक आहे, त्यामुळं जसं बदलेल, जसं आपलं टार्गेट एक्झाम बदलेल तसं सगळं बदलत राहील. ठीक आहे, तर पैशाचं गणित मी सांगतो तुम्हाला. मासिक पॅकेज किती आहे, पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 रुपये पर महिना मिळणार. ठीक आहे, 33,000, 36,500 आणि 40,000 चौथ्या वर्षी मिळणार. ठीक आहे, आणि मग हातामध्ये किती येणार ते बघा, इन हँड आहे. दर महिन्याला पॅकेजचे 30% तुमच्या सेवानिधीमध्ये खाता जमा होतात. कारण हे जे 21,000 आहे, तुम्हाला 30 म्हणलं तर मग 9,000 गेले कुठे, तर तुमच्या सेवानिधीमध्ये ऍड होतात. आणि जेवढे सेवानिधीमध्ये तुम्ही भरता तेवढेच पैसे सरकार सुद्धा भरतं. हे बघा, तुमचे 30% आणि सरकारचे सुद्धा तेवढेच आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं 30% म्हणजे हे बघा 30,000 रुपये, 30,000 रुपयाचे 30% किती. आता इथं तुम्ही सांगा बरं, 30,000चे 30%, 30% म्हणजे 9,000 रुपये. आणि ते 9,000 कमी करून तुम्हाला हातामध्ये मिळतात 21,000 रुपये. हे 21,000 का आले कळालं का, इन हँड 21,000. तर तुमचे 9,000 रुपये सेव्हिंगमध्ये जातात. सरकार स्वतः तुमचे पैसे काढतं आणि स्वतः 50,000 म्हणजे 50% म्हणजे तुमचे 9,000 आणि सरकारचे 9,000 असे 18,000 पहिल्या महिन्यामध्ये तुमची सेव्हिंग होते. पहिल्याच महिन्यामध्ये 18,000ची सेव्हिंग आहे, म्हणजे 21,000 तुम्हाला मिळणार, 21,000 तुम्हाला मिळणार आणि हे 18,000 सेव्हिंग होणार. म्हणजे किती झाले, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 39,000 बरोबर. आणि याच्यावर व्याज सुद्धा मिळणार, हे 18,000 व्याज सुद्धा मिळणार. म्हणजे 21,000 तुम्हाला मिळणार आणि उरलेल्या पैशावर व्याज मिळत राहणार. आणि हे 4 वर्ष होणार. आणि जेव्हा 4 वर्ष होणार तेव्हा तुमचं योगदान जवळपास 5 लाखाचं होणार. म्हणजे 5 लाख तुमचे आणि सरकारचे 5 लाख म्हणजे एकूण 10 लाख झाले. ठीक आहे, त्या 10 लाखाचं व्याज वगळून बरं का. आणि जर का त्याचं व्याज लावलं तर 11.71 लाख, जवळपास 12 लाखाच्या आसपास, 11.5 ते 12 लाखाच्या आसपास कुठलीही रक्कम मिळू शकते बँकेच्या दरानुसार. ठीक आहे, म्हणजेच जवळपास 11.5 ते 12 लाखाची रक्कम तुम्हाला मिळून जाईल चौथ्या वर्षाच्या एंडला. आणि दर महिन्याची जी पगार आहे ती तर तुम्हाला मिळतच राहील. आणि ॲडिशन टू दॅट हे मिळेल. ठीक आहे, त्याच्यासोबतच जेव्हा तुम्ही सेवा काळ म्हणजे मागच्या 4 वर्ष तुम्ही सर्व्हिस देणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 48 लाखाचा विमा, विनामूल्य जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स, जर लढताना वगैरे कुठल्या काही अपघात झाला, ठीक आहे, जर असं सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं देशासाठी, तर तुम्हाला तुमच्या फॅमिली ही तुमची सेक्युअर असणार आहे. 48 लाखाचं जीवन विमा प्लस बाकी हे सगळं हे तुम्हाला तिकडं आपल्या इकडे घरी मिळेल. ठीक आहे, म्हणजेच काय, तर जवळपास 12 लाखाचं 11.5 ते 12 लाखाचं करमुक्त भांडवल मिळेल. आणि विशेषतः करमुक्त आहे, टॅक्स नाही, नो टॅक्स, टॅक्स फ्री म्हणतो आपण त्याला, टॅक्सच भरायचा नाही याच्यावर, टॅक्स फ्री पैसे येते. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही 18व्या वर्षी लागताय, समजा 18व्या वर्षी लागताय अग्निवीर म्हणून, तर 22व्या वर्षी रिटायर होत आहे, 18 ते 22 पर्यंत करायचं आहे. म्हणजे 23व्या वर्षी तुमच्या हातामध्ये 12 लाखाचं भांडवल प्लस दर महिन्याला जी सेव्हिंग असेल ती, आणि सर्वोच्च स्थानी भारताच्या सर्वोच्च ऑर्गनायझेशनमध्ये काम केल्याचं समाधान आणि त्याचं ते प्रेस्टीज ते तुम्हाला 23व्या वर्षी मिळेल. म्हणजे आणि त्याच्यानंतरही तुम्हाला नोकरीचे भरपूर दार हे उघडे असतील. ठीक आहे, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. तर एकदम प्रेस्टिजियस जॉब आहे. बरं, आता आपण बघितलं याच्यामध्ये की CE कॉमन एंट्रन्स एक्झाम अगोदर आहे. कॉमन एंट्रन्स एक्झाम अगोदर आहे, त्याचे 3 नियम सांगतो मी तुम्हाला. इथे जिंकला किंवा हराल, इथेच महत्त्वाचं आहे, जिंकाल किंवा हराल. का, कारण जेव्हा ही कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे, आपण पोलीस भरतीसाठी बघितलं होतं की पोलीस भरतीला काय आहे,
की तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही, 100च्या 100 सोडवायचे. SSC-GDला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. आपण काल बघितलं होतं 50%. इथं सुद्धा 1/4 आहे, 50% आहे. ठीक आहे, तिथे 2 मार्क होते आणि इथे एका मार्काला 1 आहे, म्हणजेच इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. सेम कालचा नियम, प्रत्येक चुकीला त्या प्रश्नाच्या गुणाचे 25% वजा केले जातात. सेम कालची जी GDची शिस्त आहे तीच आपल्याला इथं आहे. 2 पर्याय बाद तरच अटेम्प्ट करायचा, नाहीतर करायचा नाही. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. ठीक आहे, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड 2 राऊंड मी तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, ही एक्झाम मराठीत होते का, तर यस मराठीमध्ये होते. CE मराठीचं 13 भाषामध्ये आहे. फॉर्म भरताना काळजीपूर्वक निवडायचा आहे. ठीक आहे, विषय कुठले कुठले आहेत हे बघा, GK + GS, जनरल सायन्स आहे याच्यामध्ये, मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. गणित आहे, तर्कशक्ती आहे, एंट्रीनुसार बदल होत राहते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हळूहळू जर आपण बघू की तुम्हाला व्यवस्थितपैकी तिथं पुढल्या स्लाइडमध्ये सांगितलेलं आहे डिटेलमध्ये सिलेबस. बोनस गुण कुणाकुणाला आहेत, जर तुमच्याकडे NCCचं सर्टिफिकेट असेल ABC, जर तुमच्याकडे C सर्टिफिकेट असेल तर मात्र तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. किंवा राष्ट्रीय किंवा राज्य क्रीडा प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीचे गुण मिळतात आणि डायरेक्ट मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता खूप जास्त वाढते. आता जसं म्हणलं तुम्हाला क्लर्कसाठी काय एक टायपिंग टेस्ट लागते, हे बघा 30 वर्ड्स पर मिनिट डिझायरेबल आहे. ठीक आहे, आता रायटिंग झालं. कुठले विषय स्ट्रॅटर्जीमध्ये आपण अभ्यास करणार आहे की कुठले कुठले विषय असतात आणि त्याचं डिटेल सगळं बघणार आहे. मैदान काय आहे याच्यामध्ये बघितलं आपण, मैदानाला पण 50 द्यायचं आहे, म्हणजे जी रॅली म्हणतो आपण त्याला, रॅली 100 मार्काची रॅली आहे, 100 मार्क. याच्यामध्ये 2च इव्हेंट आहेत, 2च इव्हेंट आहेत, एक तर पुलअप्स आहे आणि दुसरं आहे धावणे म्हणजे रनिंग आहे. पुलअप्स किती करायचे आणि पुलअप्स किती मार्काला, पुलअप्स आहेत 40 मार्काला, पुलअप्स 40 मार्काला आहेत. म्हणजे जर तुम्ही 10 पुलअप्स मारलात, ठीक आहे, 10 पुलअप्स मारलात तर तुमचे 40 मार्क आले. 9 मारलात तर 33 मार्क, 27, 21, 16 हे असं आहे. 6 पुलअप्स मारले तर 16 मार्क, बरोबर, 15 सेकंदाच्या गॅपने तिथं टायमिंग दिलं जातं तुम्हाला. तर 40 पुलअप 10 पुलअप्स मारले तर तुम्हाला 40 मार्क मिळतील. त्याच्यानंतर दुसरा गट आहे 1.6 किलोमीटर धावणे, 1.6 किलोमीटर धावणे. याच्यात गुण कसं माहिती आहे का, जर तुम्ही 5 मिनिटं 30 सेकंदात केलात तर तुम्हाला 60 पैकी 60 मिळतील. ठीक आहे, 5 मिनिटे 30 सेकंद किंवा त्याच्या अगोदर म्हणजे 5.5 मिनिटाच्या आधी जर कंप्लीट केलात तर तुम्हाला 60च्या 60 मिळतील. आणि 5.5 ते 5:45 मध्ये जर केलात तर 48 मिळतील. ठीक आहे, आणि मग त्याच्या पुढे गेलात तर मात्र नॉट क्वालिफाईड. आणि हे 2 आहेत पुलअप्सचे 40 मार्क आणि 1.6 किलोमीटर रनिंगचे 60 मार्क, असे टोटल 100 मार्क झाले, बरोबर, 40 आणि 60. ठीक आहे, आता 9 फूट खड्डा उडी आहे आणि झिगझॅग बॅलन्स आहे, हे क्वालिफाईंग आहे. त्यामुळे हे तुम्हाला करणंच आहे. हे जर नसल, हे क्वालिफाईड नसाल तर मग इकडे काही फायदा नाही. ठीक आहे, याचा अर्थ काय, 15 सेकंदाचा फरक, हे बघा 30 आणि 45, फक्त 15 सेकंदाचा फरक आणि 48 आणि 60 12 गुणाचा फरक आहे. आणि 6 ऐवजी जर 10 पुलअप्स, हे बघा इथं 16 आणि 40 मार्क, इथं 24चा डिफरन्स आहे. त्यामुळे इथं मैदान फक्त पास करायचं नाही तर इथं मैदान कमवायचं आहे. आउट ऑफ मार्क्स कसे पडतील त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, बरेचसे अग्निवीर इथं आउट ऑफ मार्क्स घेतात. 4 वर्षाची सर्व्हिस झाली माझी, आता मी सिलेक्ट झालो. ठीक आहे, आता आपण बघितलं काय काय बघितलं, कॉमन एंट्रन्स एक्झाम दिली, मी पास झालो. त्याच्यानंतर मी ग्राउंड केलं, ग्राउंडसुद्धा पास झालो. सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर काय, सिलेक्शन झालं आणि 4 वर्ष माझे संपले. 4 वर्ष संपल्यानंतर काय करायचं बघा, मी सांगतो की 4 वर्षानंतर 25% जे आहेत ते कायम सैन्यात, पहिला रस्ता काय, कायम सैन्यामध्येच नोकरी मिळते. किती जणाला, 25%पर्यंत. ठीक आहे, मेरिटनुसार आणि संस्थेच्या गरजेनुसार, म्हणजे रेग्युलर केडरमध्ये जर तुम्हाला इंटिग्रेट करणार असतील तर त्यांच्या काही निकष आहेत, त्यांच्या आतमधल्या ज्या निकषानुसार तुम्हाला तिथं परमनंट केलं जाईल. ते कुठले निकष आहेत, जेव्हा तुम्ही अग्निवीर व्हाल तेव्हा तुम्हाला तिथं आतमध्ये सगळं सांगतील, तुमचे जे ऑफिसर असतील ते तुम्हाला सगळं सांगतील, तुमचे कमांडिंग ऑफिसर असतील किंवा अन्य कोणी. ठीक आहे, त्यामुळं हा मुद्दा इथं चर्चेत जाण्याचा काही इश्यू म्हणजे हेच नाही, कारण तुम्ही आतमध्ये जा, माझं काम तुम्हाला आतमध्ये पाठवणं आहे. आतमध्ये काय करायचं ते तुम्ही बघा, काय करायचं ते तुम्हाला समजून जाईल. आणि नंतर जर समजा यदा कदाचित, ठीक आहे, यदा कदाचित जर तुम्ही परमनंट होऊ शकला नाही तर मग काय, तर मग परत माझ्याकडे या, मग मी आणखी सांगेल की काय करायचं. ठीक आहे, आतमधलं काम माझं नाही. पूर्ण पेन्शन लाभासहित पुढील सेवा रेग्युलर होईल 25% लोकांना. ठीक आहे, त्याच्यानंतर रस्ता दुसरा काय, ही वर्दी तर गेली, समजा 25% गेले, हे उरलेले 75% लोकांसाठी काय, तर दुसरी वर्दी बघा.
आता जर वर्दीचाच जर अभिमान असेल आणि यदाकदाचित किंवा तुम्हाला यदाकदाचित म्हणण्यापेक्षा मी सांगेल ना की 75% लोकांना बाहेर जाणंच आहे. त्यामुळं हे कटू सत्य आहे, हे बिलकुल लक्षात ठेवायचं आहे की तुम्हीही त्याच्यातले असू शकता. ठीक आहे. त्यामुळं जर तुम्ही बाहेर आलात तर ऑप्शन बी, प्लॅन बी असा असला पाहिजे की दुसरी वर्दी घ्या. जर तुमचा वर्दीवरचं प्रेम असेल तर जे माजी अग्निवीर आहेत, म्हणजे 4 वर्षे सर्व करून आलेले जे अग्निवीर आहेत त्यांना CAPF, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स किंवा केंद्रीय दलामध्ये 10% आरक्षण देण्यात आले. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स CAPF कुठलं काल जे आपण बघितलं होतं का SSC-GD मध्ये BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, किंवा CISF आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, किंवा मग आपला ITBP आहे, किंवा SSB आहे, सशस्त्र सीमा बल. तर या सगळ्या, आसाम रायफल आहे, CAPF मध्ये किंवा केंद्रीय दलामध्ये 10% आरक्षण आहे. आणि वयात सूट सुद्धा जाहीर आहे. वयात सूट जाहीर आहे कारण आपण GD मध्ये बघितलं 23 वर्षाचं आहे, परंतु अग्निवीरांसाठी स्पेशल, कारण 23 वर्षाला हे बाहेर पडतात ना, त्याच्यामुळं अग्निवीरांसाठी ही काही स्पेशल वयाची सूट जाहीर आहे. अनेक राज्यांनी पोलीस भरतीत सुद्धा त्याला प्राधान्य जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे का, तर आपण जेव्हा हे येईल, ॲडव्हर्टाइजमेंट येईल, जाहिरात येईल, त्या जाहिरातीमध्ये क्लिअरली तुम्हाला व्यवस्थित सांगूया की आहे की नाही. लोहमार्ग पोलिसामध्ये आहे, बऱ्याचशा ठिकाणी त्यांना रिझर्वेशन असतं. तिसरा काय, ही झाली दुसरी, जर तुम्हाला नोकरीच करायची आहे. जर समजा तुम्हाला नोकरी करायची नाही, तुम्हाला प्रायव्हेटकडे जायचं आहे, दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायच्या, तुम्हाला पुढलं शिक्षण करायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तरी घाबरू नका. तुमच्याकडे 12 लाख रुपयाचं भांडवल आहे आणि तुम्ही 4 वर्षामध्ये जी तुमची सेव्हिंग आहे ती असणार आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 20 लाखापेक्षा जास्त भांडवल तुमचं असू शकतं. 20 लाखापेक्षा जास्त म्हणतोय मी, जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला तर, सगळं करून सुद्धा. ठीक आहे. आणि मग तुमच्याकडे जे कौशल्य असेल, 4 वर्षाची जी तुमची शिस्त आहे ती तुम्हाला कौशल्य प्रमाणपत्र दिलं जाईल. तुम्ही अग्निवीर आहात हेच तुमचं कौशल्य प्रमाणपत्र आहे. तुम्हाला कौशल्य प्रमाणपत्राची गरजच नसणार आहे, कारण तुम्ही अग्निवीर आहात, इथंच तुमचं कौशल्य प्रमाणपत्र आलं. तरी सुद्धा सरकार तुम्हाला कौशल्य प्रमाणपत्र देतं, जे तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये, किंवा प्रायव्हेट सिक्युरिटी जॉब असतील, किंवा प्रायव्हेट इव्हन मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही बघतो ना की प्रायव्हेट टाटा स्टील आहे, किंवा मग JSW स्टील आहे, आता जे तुम्ही काम केलं, तर त्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये जे सिक्युरिटी सांभाळायचं जे काम करतात तिथं तुम्हाला डायरेक्टली मिळू शकतं. ठीक आहे. तर एक लक्षात असू द्या. ठीक आहे. हे 3 मी तुम्हाला सांगितले मार्ग कुठले, रस्ता 1, रस्ता 2 आणि रस्ता 3. हा तर सैन्यातला रस्ता आहे, 25% कॉमन, 25% जे आहेत ते परमनंट होतील, 75%साठी हे 2 रस्ते उघडे आहेत. आता याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे फाटे फुटतील. ठीक आहे. मी मोठामोठी तुम्हाला सांगितले. आता वर्दी आहे, वर्दीमध्ये पण काही एक वर्दी नाही, फक्त CAPF नाही, स्टेट फोर्स आहे, बाकीचे फोर्सेस आहेत तिकडे आहे. त्याच्यानंतर भांडवल कौशल्य जर म्हटलं, तुम्हाला आणखी स्किल गेन करता येते. ठीक आहे. आणखी कौशल्य घेता येतं, आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येते, प्रायव्हेटमध्ये काम करता येतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे. 75 जणांना पेन्शन नाही, हे एक हार्ड रियालिटी आहे. जर तुम्हाला जर असं वाटत असेल की सरकारी नोकरीमध्ये मला पेन्शनसाठी जायचं आहे, एकदा सरकारी नोकरी मिळाली की मी मात्र जन्मभर सुखी राहीन, मला पेन्शन मिळत राहील, तसं असेल तर 75% लोकांना हे मिळणार नाही. हे एक प्रामाणिक मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगतोय. का? कारण योजनेची रचनाच तशी आहे. हा माझा, तुमचा किंवा कुणाचा प्रश्न नाही, किंवा राजकारणाचा प्रश्न नाही, मुद्दाच नाही. हा मुद्दा असा आहे की या योजनेची जी रचना आहे तीच तशी आहे की 75% लोकांना पेन्शन मिळणार नाही, त्यांना बाहेर जाणंच आहे. म्हणून जर निर्णय घ्यायचा असेल त्याच्या आधी 3ही रस्ते डोळ्यासमोर ठेवा. फक्त 25%च स्वप्न नको की मला सैन्यामध्येच परमनंट नोकरी मिळेल. बिलकुल मिळेल, चांगली गोष्ट आहे. स्वप्न ठेवणं पहिली पायरी आहे स्वप्न मिळवण्याची, चांगली गोष्ट आहे. परंतु जो फॅक्ट आहे, जो डेटा आहे, तो थोडा वेगळा आहे. वेगळा काय, तर फक्त 25% लोकांना नोकरी आहे आणि 75% लोकांना नोकरी नाही, तुम्ही बाहेर आहात. त्यामुळं ही गोष्ट, तिन्हीपैकी कोणताही रस्ता मला चालेल का हे बघा. जर चालत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात बेस्ट करिअर तुमच्यासाठी वाट बघत आहे, ते म्हणजे अग्निवीर. आता आर्मी अग्निवीरबद्दल आपण बघितलंय की आर्मीच्या कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स आहेत, त्याची एक्झाम कशी होते, त्याच्यानंतर फिजिकल कसं होतं, 100 मार्काचं आहे, त्यानंतर मग त्याचे मेरिट जोडलं जातं, आणि 4 वर्षानंतर काय करायचं हे सगळं बघितलं आपण. आता नेव्ही आणि एअरफोर्समध्ये मी याच्यामध्ये थोडक्यात दिशा देतोय का, कारण याला इंग्लिश लागते. मी म्हणलं ना की महाराष्ट्रातले जे युवक आहेत, युवती आहेत, किंवा मराठवाड्यातील असतील, जे ग्रामीण भागातले आहेत, ज्यांना शिक्षणाची गुणवत्ता तितक्या चांगल्या पद्धतीने जी मिळायला पाहिजे ती मिळाली नाही, काही कारणानिमित्त असेल, त्याचं आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करूया. ठीक आहे. तर नेव्ही, तर त्यांच्यासाठी हे कदाचित थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं, म्हणून मी याला थोडं कमी टाकलेलं आहे. आता नेव्हीमध्ये 2 आहेत स्ट्रीम, नेव्ही अग्निवीर SSR आणि अग्निवीर MR. बघा, अग्निवीर SSR मध्ये 12वी PCM लागतं, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. जहाजावरची ड्युटी आहे, स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा होते, जे आपण CE म्हणतो ना, त्या CE मध्ये होत नाही,
ह्याची वेगळी परीक्षा होते, ठीक आहे. MRची वेगळी परीक्षा होते. इंग्रजी केंद्रित आहे, ही पण इंग्रजी केंद्रित आहे. 10वी जरी असेल, हे बघा इथं 10वी पास लागतं, तरी सुद्धा 10वी पास म्हणजे अग्निवीर MR मध्ये काय, नेव्हीमध्ये जसं की शेप आहे, म्हणजे स्वयंपाक घर असेल, हायजीन असेल, स्टीवॉर्ड असेल, साफसफाई करणे वगैरे, या पदासाठी नेव्हीमध्ये जर जाणार असाल तर फक्त 10वी आहे. त्यासाठी पण परीक्षा लागते. त्याच्यामध्ये थोडा इंग्लिशचा टच आहे. म्हणून मग जर तुम्ही थोडे इंग्लिशमध्ये थोडे आहात, 10वीच आहे पण इंग्लिशमध्ये थोडंफार जमतं, तर मग तुम्ही नेव्ही अग्निवीर MR साठी सुद्धा ट्राय करू शकता, ठीक आहे. एवढी जास्त प्रमाणामध्ये इंग्लिश नाही, पण 10वीच्या लेवलची इंग्लिशमध्ये जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुमच्यासाठी ही आहे. मी फक्त मराठी त्याच्यामुळे सांगतोय, जरी मुलं 10वी 12वी केलं असले, इनफॅक्ट इंजिनिअरिंग जरी केले असले, तरी त्यांना किती लोक मला म्हणतात की जेव्हा UPSC किंवा MPSC करत असतात की इंग्लिशमध्ये नाही, मराठीतच मी कम्फर्टेबल आहे. जरी इंजिनिअरिंग केलं तरी सुद्धा इंग्लिशमध्ये शिकले, परंतु थिंकिंग जे आहे, आपण विचार जे करतो ते मराठीतच करतो. त्यामुळं इंग्लिश जर कमजोर असेल तर इकडे नको, थोडंफार जरी माहिती असेल तर हे करू शकता. परंतु जर तुमची इंग्लिश चांगली आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सवर चांगली कमांड आहे, तर ही एक चांगली सुवर्णसंधी आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एअरफोर्स अग्निवीर वायू 12वी PCM मध्ये 50% मार्क्स पाहिजे वयाची, इथं हे आहे पर्सेंटेज. डिप्लोमा स्टार पद्धतीची ऑनलाईन परीक्षा आहे, ही पण थोडी डिफिकल्ट परीक्षा असते, परंतु टेन्शन घेऊ नका, घाबरण्याचं कारण नाही. जर तुमची एक्सपर्टीज याच्यामध्ये आहे, 12वी असाल आणि लवकर नोकरी पाहिजे असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी आहे. एक प्रामाणिक दिशा तुम्हाला सांगतो, मराठी माध्यम आणि इंग्लिश जर कच्चा असेल तर आर्मी GD म्हणजे नॉर्मल लष्कर, आपण जे म्हणतो ना जवान, ती जवान म्हणजेच आर्मी GD, आणि हाच तुमचा राजमार्ग आहे. कारण CE मराठीत आहे, कॉमन एंट्रन्स एक्झाम ही मराठीमध्ये आहे. जर ती इंग्लिशची तयारी असेल तरच तुम्ही नेव्ही एअरफोर्सकडे जावा, असंच मी सांगेन. कारण बघा, बरेच जण काय म्हणतात, अग्निवीर एवढ्या जागा, फक्त एक आकडा दिला जातो वरचा, परंतु तुमच्यासाठी काय आकडा येतो, तुमच्यासाठी आर्मी GDचा आकडा, हा तुमचा आकडा आहे. हा महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आहे. याचा अर्थ मी अंडरमाइन करत नाही की महाराष्ट्रातल्या तरुणांना इंग्लिश येत नाही वगैरे वगैरे, बिलकुल नाही. तुम्ही त्याचा स्पेशल अभ्यास करावा लागतो. जर असे विद्यार्थी असतील, जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलिसाची भरती करत आहेत, त्यांच्यासाठी इंग्लिशची ॲडिशनल भर घालून त्यांना इकडे करावं लागतं, ठीक आहे. म्हणून मी सांगतोय की निवडताना एक मुख्य प्लॅन आणि एक बॅकअप प्लॅन ठेवा, आणि तो निवडत असताना मला ॲडिशनल काय करावं लागतं का, काय करावं लागतं, तर किती करावं लागतं, ते किती दिवस त्याच्यामध्ये मला लागतात, की ते मी कंप्लीट करू शकेल, हे सगळं आपण पाहायला पाहिजे. मी सायकल सांगतो की मागच्या वर्षी सायकल कशी झाली बघा. फेबमध्ये जाहिरात आणि अर्ज आले, 10 एप्रिलला अर्ज बंद झाले, मार्च आणि एप्रिल जवळपास 1.5 महिना ते 2 महिने. त्यानंतर 15 मेला ॲडमिट कार्ड आणि 1 ते 15 जूनमध्ये ऑनलाईन CE एक्झाम झाली, ठीक आहे. 1 ते 15 जूनमध्ये ऑनलाईन एक्झाम झाली. आता निकालाची प्रतीक्षा आहे. पुढचं सायकल साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात येईल, ठीक आहे. हे बघा फेब्रुवारीमध्ये, ओके. वयाचं गणित नीट आहे का, दार 17:30ला उघडतं आणि कितीला, 21ला बंद होतं, म्हणजे फक्त आणि फक्त 3.5 वर्षाचीच विंडो आहे, 3.5 वर्षाचीच विंडो आहे. म्हणजे नंतर बघू वगैरे, पुढच्या वर्षी ट्राय करू, असं काही नाही. तुमचं वय बसत असेल तर लवकरात लवकर चालू करा. 11वी 12वीत असल्यापासूनच तुमचं धावणं आहे, हाच पाया सुरू व्हायला पाहिजे. आपण पुढे जेव्हा आपण टार्गेट स्ट्रॅटेजी बघूया, त्याच्यामध्ये डिटेल बघूया हे सगळं. तर मराठीत आहे का, तर यस, आर्मी CE बघितलं, हा मराठीत आहे, मराठीत आहे, तर आर्मी CE मराठीत आहे. 13 भाषात म्हणजे मराठी आहेच. देशाच्या सैन्याचा पेपर मातृभाषेत. ही संधी आधीच्या पिढीला नव्हती, ती संधी आता आलेली आहे. आपण तो पेपर व्यवस्थित करू शकता. प्रामाणिक नोंद जर तुम्हाला सांगितलं, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये परीक्षा इंग्रजी केंद्रित असतात, तिथे इंग्लिशची तयारी लागते. मी जसं म्हणलं तुम्हाला, जर तुमची तयारी असेल तरच तिकडे जा. आता वर्दी फॅमिलीमधली हा तिसरी बघितला आपण, ठीक आहे. अग्निवीर, पहिला आहे पोलीस, दुसरा आहे SSC GD आणि तिसरा अग्निवीर. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, ठीक आहे. आपण हे अनुक्रमानं बघतोय. तर वय काय लागतं, मी तिन्हीचं कंपॅरिझन केलंय. आणि जसं चौथा जो उद्या आपण वनरक्षक वगैरे बघणार आहे, ती पण वर्दी आहे, तिथे आपण परत 1 2 3 4 ह्या चारीचं कंपॅरिझन करणार आहे. घाबरू नका. बघा, पोलिसासाठी 18 ते 28, 18 ते 23, 17.5 ते 21. म्हणजे जसं आपण तिकडे जो पोलीस, SSC GD, अग्निवीर, विंडो कमी होत चालली आहे, वय कमी होत चाललेलं आहे. शिक्षण 12वी, आता याच्यामध्ये पण बघितलं आपण 10वीसाठी पण आहे, प्लस 10th पण आहे, पण ते बँड्समनसाठी मी मोठी सांगतोय. SSC GD 10वी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 10वी 45%. हे अग्निवीर म्हणजे मी हे सांगतोय आपला कुठला, आर्मीसाठी GD. क्रम काय, मैदान आधी आहे, कर मैदान फतेह पोलिसासाठी, ह्याचा पेपर आधी आणि ह्याचा सुद्धा पेपर आधी. ह्याचे मैदानात मार्क मेरिटमध्ये जोडले जातात आणि याच्यात सुद्धा अग्निवीरमध्ये जोडले जातात. परंतु
SSC GD मध्ये फक्त क्वालिफाईंग आहे. 0.5 मार्क्स येते, म्हणजेच 2 पैकी अर्धा मार्क, म्हणजे 25% झाले हे पण. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. सगळ्यात महत्त्वाचं इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. पोलीस भरतीला 100च्या 100 प्रश्न ठोकून यायचे. इथे मात्र 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. स्वरूप कायम नोकरी आहे महाराष्ट्र पोलिसामध्ये. GD मध्ये सुद्धा केंद्र सरकारची वर्दी आहे. CAPF मध्ये सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स BSF वगैरे जे असतील कायम नोकरी आहे. 4 वर्षानंतर 25% लोकांना कायम आहे आणि 75% लोकांना बाहेर यावं लागेल. ठीक आहे. तर वयाचा नियम काय? अग्निवीरची वेळ आत्ताच आहे 17:30 ते 21 आहे. ठीक आहे. 21 नंतर GD, 23 नंतर पोलीस. बघा ह्याची रणनीती कशी असेल. जर तुम्ही 17:30 ते 21 मध्ये आहात तर अग्निवीर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 ते 23 पर्यंत, 21 नंतर 23 पर्यंत GD, आणि मग 23 नंतर 28 पर्यंत तुम्ही पोलीस करू शकता. म्हणजे तुमची आता 11वी आहे, प्रयत्न करू शकता तुम्ही. मी असं म्हणत नाही तुम्ही 8-10 वर्ष याच्यामध्ये घाला, तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे मिळेल. सगळ्यात अगोदर प्रायोरिटी नंबर 1ला अग्निवीर ठेवा. ठीक आहे. अग्निवीर नाही झालं तर SSC GD आहे, कारण याची विंडो खूप लवकर क्लोज होते. 23व्या वर्षीच क्लोज होते. बघा 23व्या वर्षीच क्लोज होते, ही 21व्या वर्षीच क्लोज होते. आणि समजा इथेही काही नाही झालं तर शेवटी पोलीस भरती आहेच आपली. पोलीस भरतीसाठी तुम्ही ट्राय करू शकता बऱ्याच दिवसापर्यंत, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बऱ्याच दिवसापर्यंत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही अनंत कालापर्यंत करत राहा, तुमचं होऊन जाईल, काही विषय नाही. माझी स्ट्रॅटेजी काय असेल, कारण खूप महत्त्वाचं आहे. 6 महिन्याची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देतो, मागच्या 2 दिवसापासून देतोय. जवळपास मी तीच स्ट्रॅटेजी इथं ठेवतोय. बघा ही आयडियल स्ट्रॅटेजी आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल प्लॅन तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या क्वालिफिकेशननुसार, किंवा क्वालिफिकेशन जरी सेम असेल तर तुमची जी अडॅप्टॅबिलिटी आहे किंवा ग्रास्पिंग पॉवर आहे ती वेगवेगळी असेल, त्याच्यानुसार तुम्हाला देण्यात येईल. बघा दोन्ही आघाड्या, कारण दोन्ही गुण मोजतात, त्याच्यामुळे मी असं म्हणेल की 50% मैदान आणि 50% रिटर्न, या दोन्हीवर आपल्याला इथं फोकस करायचं आहे. ठीक आहे. मी पोलीस भरतीमध्ये सांगितलं होतं की मैदान महत्त्वाचं आहे, कारण मैदान अगोदर काढायचं आहे तिथे. SSC मध्ये सांगितलं होतं की रिटर्न खूप महत्त्वाचं आहे, तिथं तुम्हाला 60 ते 70% वेळ द्यायला पाहिजे. पण इथं तसं नाही, इथं 50-50%. पहिला 1 ते 2 महिना काय, तर रोज सकाळी मैदान सेम सारखं दररोज मैदान ठेवायचं सकाळी, आणि संध्याकाळी GK, सायन्स, गणिताचा पाया. त्याच्यानंतर वेग वाढवायचा. इथं पाया म्हणजेच इथं दिशा ठरवायची. मी तुम्हाला कालही सांगितलंय तेच दिशा. पहिल्या 1-2 महिन्यात दिशा, पाया बनवायचा आणि दिशा ठरवायची की मला इकडे जायचं आहे. त्यानंतर वेग वाढवायचा आणि नंतर मात्र सराव करायचा. 6 महिन्याची स्ट्रॅटेजी आहे. खरं तर ही आयडियल स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही इकडे तिकडे 1-2 महिने होऊ शकता, घाबरायचं कारण नाही. हळूहळू वाढवा, टाईम वाढवा, अभ्यासाचा रेट वाढवा. त्याच्यामुळे तुम्हाला होऊन जाईल. मी जसं तुम्हाला म्हणलं, अग्निवीरचं समीकरण काय, 50% मैदान आणि 50% पेपर आहे. म्हणजे तिन्ही परीक्षामध्ये संतुलित आहे. तुम्हाला इथं 50-50% दोन्हीकडे बॅलन्स मेंटेन करावाच लागेल. SSC GD मध्ये काय होतं, तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाण रायटिंगवर म्हणजे पेपरवर खूप जास्त होतं, आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये हे फिजिकलवर, तुम्हाला मैदानावर जास्त भर द्यायचा होता. इथं तसं नाही. अग्निवीर व्हायचं असेल तर दोन्ही 50-50% बॅलन्स करावं लागेल. बरं, तुम्हाला ते म्हणलं 5.5 मिनिटचं धावणं आणि 10 पुलअप्सचा रस्ता, 100 मार्कापैकी 100 मार्क मिळतील याच्यात. टार्गेट 11, म्हणजे रॅलीच्या दिवशी 10 सहज करता येतील. 11, 12, 13चं टार्गेट पुलअपचं ठेवायचं. ठीक आहे. हे महिना मी मुद्दाम दिले, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या महिन्यापर्यंत तुम्ही 11 टार्गेट आणा रेग्युलरमध्ये. ठीक आहे. 15 सेकंद वेगाने जर केला तर 12 गुण आहेत, 4 पुलअप जास्त केला तर 24 गुण आहेत. ठीक आहे. मैदान हाच तुमचा स्कोर बुस्टर आहे. मैदानच खूप महत्त्वाचं आहे. 1.6 किलोमीटर हे तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी. ठीक आहे. बरं, रोजचा अभ्यास कसा करायचा, हां हे मात्र तुम्हाला सांगितलं नाही. आता हॉलमधील काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. बघा इथे सुद्धा 1, 2, 3, 4. ठीक आहे. इथे सुद्धा 4 टॉपिक आहेत. GK आणि घडामोडी. हे बघा GKचा जो टॉपिक आहे ना, GK हा जो तुमचा नागरिकशास्त्र, भूगोल, इतिहास हा आहे का, हा आहे, याच्यावर आहे. आणि चालू घडामोडी लक्षात द्या, थोडं वेगळं आहे इथं. ठीक आहे. GK सारखाच आहे, काही घाबरायचं कारण नाही. महाराष्ट्र पोलीस असेल, SSC असेल, सेम आहे. चालू घडामोडी मात्र जवळपास सेमच आहेत, फक्त इथे थोडा फोकस बदलतो. चालू घडामोडीचा फोकस आहे राष्ट्रीय संरक्षण विषय, किंवा पदकं कुठले कुठले मिळाले, किंवा आपण म्हणतो ना राष्ट्रीय पदक कुठलं आहे, क्षेपणास्त्र कुठले कुठले आहेत, DRDO, बॅलिस्टिक मिसाईल्स वगैरे वगैरे. सराव, युद्ध अभ्यास म्हणजे कोणत्या देशासोबत कोणता सराव होतोय. ठीक आहे. भारत रशियासोबत आर्मीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये कुठला सराव आहे. ठीक आहे. पुरस्कार इत्यादी. हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, शार्विक करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही याला स्कॅन करा, जॉईन करा, तुम्हाला हे सगळं मिळेल. आणि मी काय केलंय की तुम्हाला
फ्लॅश कार्डच्या स्वरूपामध्ये देतोय. म्हणजे 50% माहिती काय असेल, करंट असेल, आणि बॅक टू बेसिक म्हणून इथे एक तक्ता दिलोय. त्या बॅक टू बेसिकमध्ये तुम्हाला त्याच्या अवतीभोवतीचं जेवढं पण माल आहे ते सगळं मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला एका फ्लॅश कार्डमध्येच तुम्हाला सगळी माहिती मिळेल. दुसरी गोष्ट, फ्लॅश कार्ड हे पिक्टोग्राफिक फॉर्ममध्ये आहे. पिक्टोग्राफिक फॉर्ममध्ये म्हणजे इमेज आहे, त्याच्यामुळे ती इमेज तुम्हाला डायरेक्ट प्रिंट होईल तुमच्या माइंडमध्ये. रॅदर की तुम्ही कुठला तरी एक PDF घेताय आणि PDF वाचत बसताय पुस्तक वाचल्यासारखं, आणि तरी ते रिटेन होत नाही. परंतु हे तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने रिटेन होईल. तुम्हाला जास्त स्वाईप करायचं आहे. तुम्ही बाहेर कुठं चहाला गेलात, कुठे इकडे तिकडे फिरलात वगैरे, तुम्ही घ्या मोबाईल, ओपन करा आपलं चॅनल आणि जस्ट स्वॅप करा. तुमचे 5, 6, 7 त्या दिवसाचे सगळेच्या सगळे करंट अफेअर्स होऊन जातील. तुमच्याकडे जास्त वेळ आहे, आणखी मागे मागे स्वॅप करत राहा. मी त्या ह्याच्यावर काहीच टाकत नाही आहे. सध्या आपण फक्त आणि फक्त याच्यावर फोकस करतोय, फ्लॅश कार्डवर. जेवढे मागे जाल तुमचं रिवाईज होत राहील, रिव्हिजन होत राहील. ठीक आहे, हे इथून होऊन जाईल. नंतर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की जनरल सायन्स एक महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत आपण जे बघितलं, स्पेसिफिकली कुठेही जनरल सायन्स नव्हतं, म्हणजे विज्ञान नव्हतं. इथं विशेषता आहे, त्याच्यामुळे आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. मी आतापर्यंत SSC GD असेल, महाराष्ट्र पोलीस भरती असेल, त्याच्यामध्ये मी याचा उल्लेख केला नव्हता. परंतु मी स्पेसिफिकली उल्लेख करतोय. 8वी 9वी 10वी ची जी NCERT आहे, त्याचे जे सायन्सचं बुक आहे, ते तुम्हाला काही करून करणं आहे, मस्ट आहे. त्यामुळं म्हणजेच म्हणतो ना, NCERT म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, त्याच्या मूलभूत संकल्पना तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा जनरल सायन्स आहे, खूप लोक निग्लेक्ट करतात. त्याच्यानंतर गणित 45 मिनिटं तुम्ही तिकडे केलं ते इकडे करू शकता. 10वीचा स्तर आहे, सोपं आहे. जसं गणित वहीत टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी, क्षेत्रमापन, हे सोपं आहे, हे तुम्हाला येऊन जाईल. याच्यामध्ये आणखी एक ॲडिशन आहे, तर्कशक्ती. म्हणजे तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल 4थीची 7वीची, त्याच्यामध्ये जी तर्कशक्ती असते का, ती तर्कशक्ती इथं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये कुठलं स्पेसिफिकली पुस्तक नाही, परंतु मालिका, आवृत्त्या, सांकेतिक भाषा, चुकाची वही, रोजचा शेवट करायचा याच्यानं. म्हणजे बघायचं असं की मागचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधनं आपल्याला आढळेल की आकृत्या कशा आहेत. आता बघा, ही तर्कशक्ती अशी आहे की तुम्हाला हे रटून नाही चालणार, कोणी रटवणार नाही. मी जर म्हणलं की हां हे रटा, नाही रटला जाणार. तुम्हाला ते पाहूनच हे समजून घ्यावं लागेल तुला. ठीक आहे, बरं. हॉलचा काय नियम आहे? 25% म्हणजे अंदाज नाही. 2 पर्याय बाद असेल तरच अटेम्प्ट आहे, 3 पर्याय बाद असतील तर अटेम्प्ट नाही, ब्लाइंड गेस तर अजिबात नाही. ठीक आहे, आणि जर तुमचं इंट्युशन म्हणतो ना आपण त्याला, आतमधनं येतंय करायचं, जर तसं होत असेल तर ते प्रत्येकानुसार वेगळा वेगळा आहे. तुमचा अभ्यास चांगला असेल आणि तुमचं इंट्युशन येत आहे तर बिलकुल मार्क करा. परंतु तुमचा अभ्यास कमी आहे आणि तरी पण तुमचं इंट्युशन येत आहे तर मग रिस्क तुमची आहे. तर शाळा कॉलेज सांभाळून दिवसाचे 4 तास मॅनेज करून कसं करता येतं? जर माझी 10वी झाली आहे, काही लोक म्हणतात की सर माझी आता 10वी झालेली आहे आणि मला अग्निवीरसाठी आतापासून तयारी करायची आहे, परंतु 11वी 12वी मला सोडायचं नाही. काही काळजी करू नका. सकाळी 6 ते 7:30 किंवा मग इथं 8 पर्यंत तुम्ही मैदान करा. 50-50% दोनच आहे, पुलअपची स्ट्रेंथ आणि रनिंग, दोनच गोष्टी करायची. आणि जे लॉंग जंप वगैरे आहे का ते आपल्याला नंतर होऊन जाईल, बॅलन्स मेंटेन करणं झिगझॅगमध्ये, ते त्याचं काय टेन्शन घेऊ नका. मेन दोनच आहेत, कारण हे मेरिटमध्ये हे केले जातात. त्याच्यानंतर रात्री 7 ते 9 पर्यंत 4 तास, म्हणजे 7 ते 10 पर्यंत किंवा 9 पर्यंत, 7 ते 9 पर्यंत इकडे 2 तास आणि तिकडे 2 तास तुम्हाला देणं आहे. ठीक आहे, आणि रविवारी जर असेल तुम्हाला दिवसभर मिळतो, सकाळी पूर्ण 3-4 तास PT करायचे आणि इव्हनिंगला 3-4 तास पूर्णच्या पूर्ण मॉक द्यायचा आहे. आणि तो लगेच नाही, एक 2-3-4 महिन्यानंतर करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला माझी एक रणनीती अशी आहे की काही स्पेसिफिक चुका आपल्याला टाळल्या पाहिजे. की टक्केवारीची अट न तपासणं. आपण बघितलं GDला आपण बघतो काय, फक्त 10वी पास आहे, पण मार्क्स किती आहेत? 45% पाहिजे, 45% कंपल्सरी. जर 45% नसतील तर यू आर नॉट इलिजिबल. सेकंड आहे फक्त धावायचं, पुलअप्स करायचं नाही. काही लोक काय करतात, उठकी धावतात, पुलअप्स नाही करत. पण पुलअप सुद्धा 40 मार्काला आहे, हे लक्षात घ्या. इथं बघा, पुलअप्स 40 मार्क आहे, मैदानाचे 100 गुण, अर्धी तयारी अर्धे गुण. त्यामुळं पुलअप्सला कोणीही निग्लेक्ट करू नका. वयाची विंडो वाया घालवणं, अगोदर काय करतात 17.5 बघू 18-19ला, नाही तसं नाही. स्टार्टिंगपासूनच जर सुरुवात केला तर पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये तुम्ही नक्की सफल होऊ शकता. पुढच्या वर्षी बघू म्हणायचंच नाही, करायचंय तर उद्या चालू करा. ओबड धोबड काही चालू करा, पण चालू करा, थांबू नका. चुकू द्या पण चालू करा. एकतर्फी माहितीवर निर्णय घेणे. एकतर्फी माहितीवर निर्णय घेणे म्हणजे काय? तुम्हाला जर निर्णय घ्यायचा असेल, मी आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याचा एक मुद्दा असा पण आहे की याच्यावर खूप डिबेट झाली, पार्लमेंटमध्ये झाली, पार्लमेंटच्या बाहेर झाली, संसदमध्ये किंवा मग बऱ्याच ठिकाणी झाली, मीडियामध्ये सगळीकडे चर्चा झाली याची. योजनेचं कौतुक किंवा टीका दोन्ही ऐकाल, निर्णय मात्र तथ्यावर. जी तुम्हाला मी 3 रस्ते सांगितले का,
फॅक्ट सांगितलेत त्या तथ्यावर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काही घाबरण्याचं काही कारण नाही. जायचं की नाही तुम्ही ठरवा, परंतु कोण काय म्हणतंय इकडं तिकडं त्याचा विचार करू नका. आजचा ग्रहपाठ काय, तर तुमचं सगळ्यात आधी वय मोजा. तुम्ही 17.5 ते 21च्या विंडोजमध्ये आहात का? असाल तर काउंटडाऊन आजपासून सुरुवात करा. 17 असाल तरी पण 6 मंथ डाऊन चालू काम करा. 10वीची मार्कशीट करा. 49% का बघा, प्रत्येक विषयामध्ये 33%चा विषय आहे नाही. 49 आहेत का बघा, यस आहात. चला पुढे. उद्या सकाळी पहिला डेड हँग. डेड हँग म्हणजे काय, सुरुवात कशी करायची पुलअप्सला. डेड हँग म्हणजे काय करायचं, जो दांडका असतो का, दांडका वरती किंवा मग ते आपण डबल बार म्हणतो आपल्या ग्रामीण भागामध्ये, वरी जायचं, त्याला लटकायचं, फक्त लटकायचं, काहीच करायचं नाही. 30 सेकंद, पहिल्या दिवशी 30 सेकंद ते 1 मिनिट लटका आणि बघा जमतं का, आणि मग हळूहळू वाढवा, मग पुलअप्स वाढवा. 20 मिनिटाची जॉगिंग करा पहिले काही दिवस, नंतर जॉग प्लस रन करा, मग रनिंग करा, असं मिक्समध्ये चला. ठीक आहे. अग्निवीरची संपूर्ण माहितीची PDF वर्दी फॅमिलीचा हा 3 वे तक्ता जे आपण वरी बघितला का, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर फ्री अवेलेबल आहे. टेलिग्राम अकॅडमी, आपली टेलिग्राम ID आहे शार्विक करिअर अकॅडमी. हा आपला QR कोड आहे. तुम्ही तिथं स्कॅन करा आणि डायरेक्ट करंट अफेअर्स किंवा महत्त्वाच्या ज्याही गोष्टी आहेत आपल्या करिअरच्या संबंधीमध्ये तिथं तुम्हाला मिळतील. तर उद्या वनरक्षक, SRPF, कारागृह म्हणजेच राज्याच्या लपलेल्या वर्द्या. आपल्याला राज्य पोलीस म्हणजे काय, जिल्हा पोलीस नाही तर कुठल्या तर शहराचं पोलीस एवढंच बघतात, परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा या वर्द्या आहेत आपल्या राज्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे पोलीस भरती जर करणार असेल तर त्यांच्यासाठी ही एक बोनस संधी दरवाजे आहे. ठीक आहे. एक तयारी 4 संधी. जर तुम्ही पोलीस भरतीची व्यवस्थित तयारी केलात तर तुम्हाला थोडा अप्रोच चेंज करू, जवळपास 80% ते 90%पर्यंतची तयारी तुमची या पदासाठी झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही हे केलात तर तुम्ही फक्त पोलीस भरतीची तयारी करून सुद्धा इकडल्या पदासाठी गवसणी घालू शकतात. तर ठीक आहे. तर उद्या भेटूया वनरक्षक, SRPF आणि कारागृह या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद. थँक्यू.